जॉईन केलं होतं मॅम. जून पूर्ण कम्प्लीट केला आणि आज जुलै, आज 7 जुलै आज. जॉईन केल्यापासून मॅडम मला एकदम फ्रेश वाटते. मी पहिले म्हणजे ओपीडीला उभं राहताना मला आहे ना सकाळी 10 ते 3 ओपीडीला उभंच राहावं लागतं. तर मला म्हणजे असं दमच निघत नव्हता, इतकं पेन व्हायचं एंडोमेट्रियोसिसचं. तर मी जसं स्टार्ट केले ना, मला एक 8 दिवस त्रास झाला त्याच्यानंतर. पण आता मी 10 ते 3 कंटिन्यू उभं राहू शकते विदाऊट पेन. म्हणजे अजिबात पेन नाही होत. पिरियड मध्येच पेन झालं तर नाही तर अजिबात पेन नाही होत मॅडम. आणि येस फ्रेश वाटतं, असं आळस वगैरे काही असं वाटत नाही, काही नाही. दिवसभर असं एकदम हसमुख जातोय. येस नक्कीच नक्कीच मॅम. तर येस मॅम, बाय बॅकग्राऊंड काय करता तुम्ही? काय म्हणता मॅडम? बाय बाय बॅकग्राऊंड काय करता? सकाळी मी शेक घेते मॅडम. अफ्रेश सकाळी 4:45च्या आसपास अफ्रेश घेते. त्यानंतर सकाळी वर्कआउट झाल्यानंतर 10 ते 20 मिनिटात फॉर्म्युला 1चं शेकमेट आणि प्रोटीन नाही का पर्सनलाइज प्रोटीन पावडर हे तिघींचा शेक घेते. त्यानंतर 10 वाजेनंतर जर क्वचित डाएट झालं तर झालं, नाही झालं तर मग डायरेक्ट 3 वाजता म्हणजे अर्धी चपाती जेवण असतं. येस म्हणजे तुम्ही 3 वाजेपर्यंत पूर्ण शेकवर असतात. हो, शेकवरच असते. येस 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 मॅम, बाय प्रोफेशनली काय करता तुम्ही? मी डॉक्टर आहेत मॅडम आणि माझी जनरलाइज प्रॅक्टिस. येस नक्कीच सगळ्यांनी ऐकायचंय, मॅडम डॉक्टर आहे. तर येस मॅम, डॉक्टर असून सुद्धा तुम्हाला वेलनेस फॅमिली जॉईन करण्याची का गरज वाटली? भरपूर प्रोडक्ट ट्राय केले मॅडम मी आणि मला सजेस्ट पण भरपूर जणांनी केलं होतं की तुम्ही जॉईन करा, म्हणून जॉईन करा असं. आणि सरांनी पण मला भेटल्यानंतर मी जवळजवळ 1 महिन्याचा टाइम घेतला असं, म्हणजे पूर्ण ऍडजस्ट व्हायला आणि म्हणायची तयारी करायला. पण ज्यावेळेस जॉईन झाले ना, आता आता नाही वाटत मी सोडेन म्हणून. येस एकदम म्हणजे एकदम फ्रेश वाटलं. आणि मी आता बरेचसे पेशंटला पण सजेस्ट करते की तुम्ही जॉईन करा. आतापर्यंतचे बरेचसे ना मी पेशंटचे रिझल्ट ऐकले होते की हर्बल लाईफचे प्रोडक्ट घेतले की एकदा वेट गेन झालं, म्हणजे कमी झालं की वेट गेन लगेच होतं. पण हे मॅडम प्रत्येकाच्या याच्यावर अवलंबून असतं. कंटिन्युअस जर आपण एक्सरसाइज आणि प्रोडक्ट जर ठेवले तर मला नाही वाटत परत वेट गेन होईल म्हणून. आणि काही असं साईड इफेक्ट वगैरे काहीच नाही वाटलं मॅडम मला. 1% साईड इफेक्ट नाही वाटला. आता 1.5 महिना झाला मी प्रोडक्ट घेते ना, मला काही त्रास नाही वाटला त्या प्रोडक्टचा. येस 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 नक्कीच मॅडम. आता सेल्युलॉस जी सुरू केलेली आहे ती बरोबर 3 टॅबलेट दिवसभरात गेले पाहिजे मॅडम. येस हा, 3 टॅबलेट घेते मॅडम कंटिन्युअस. आणि लूज पडली मॅडम. डायरेक्ट दिसत होती हे ना, आता लूज पडली बऱ्यापैकी. येस लूज पडलीच या जे चरबीची गाठ आहे मॅडम, ती चरबीच आहे त्यात. तुम्हाला तर माहितच आहे त्यात पूर्ण फॅट आहे. आणि हो. आपण त्या चरबीच्या गाठीचं ऑपरेशन नाही करू शकत. येस मॅम, राईट. येस. तर आपल्याला ती जेव्हा तुम्ही वर्कआउट करणार आणि जेव्हा आपण सेल्युलॉसची टॅबलेट घेणार ना, आता जर लूज पडली असेल तर ती टाईट पण व्हायला पाहिजे, तिची स्किन टाईट व्हायला पाहिजे. येस मॅम. ती लूज पडून ती स्किन लूज नको पडायला. हा, पण एक अजून अजून थोडी लूज पडल्यानंतर आपण त्याच्यासोबत मल्टीव्हिटॅमिन आपल्याला टायटनिंग साठी चालू करावं लागेल. येस मॅम. येस स्किन टायटनिंग साठी. येस 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 नक्कीच मॅम. आणि कंटिन्यू ठेवा जे न्यूट्रिशन चालू आहे फॉर्म्युला 1 आणि सेल्युलॉस. आणि त्यासोबतच एक 8-10 दिवसात आपल्याला मल्टीव्हिटॅमिन पण ऍड करावं लागेल. त्या जर गोष्टी कंटिन्यू प्रॉपर ठेवल्या तर नक्कीच मॅम ते जे आहे सगळ्या चरबीच्या गाठी सगळ्या निघून जातील. येस चालेल. येस 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 येस. तर येस, खूप सारं अभिनंदन मॅडम. आणि वजन किती कमी झालं मॅडम? 2 kg वेट कमी झाले. 2 किलो वजन कमी झालं. येस. हा, पण मॅडम साठी वजनचा डझंट मॅटर, वजन मॅटर नाही करत त्यांच्यासाठी, पण त्यांचं फिटनेस आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांचे डिसऑर्डर गायब झाले, हे खूप छान झालंय. येस वेट तेवढं नव्हतं मॅडम, पण तरी पण 7-8 kg वेट मला कमीच करायचंय. पण एंडोमेट्रियोसिसचा मला जवळजवळ 3 वर्षापासून त्रास होता. 3 वर्षापासून मला टॅबलेट चालू होती. अजूनही टॅबलेट चालू आहे मला. पण मला म्हणजे मी इतर वेळेस तरी पिरियड मध्येच, आता जरी पिरियड मध्येच त्रास होतो, इतर वेळेस आहे ना कंटिन्युअस त्रास व्हायचा मॅडम. आता जसं मी म्हणजे 1-1.5 महिना झाला असेल मला जॉईन करून. सर पण इतके म्हणजे खुश झाले की कंटिन्यू ओपीडीला राहते आणि पेन पण नाही होते. नाही तर मी लगेच चेअरवर बसून घ्यायचे की बघा तुम्ही म्हणून. येस, सुरुवातीला तुम्ही वर्कआउट करायच्या भरपूर वेळा भरपूर स्टेप्सला तुम्हाला प्रॉब्लेम यायचा, पण आता त्या गोष्टी तुम्हाला पण जाणवत नाही की येस एंडोमेट्रियोसिस तुम्हाला. येस हो, येस थँक्यू दोघांनाही. थँक्यू मॅम. येस थँक्यू सो मच. तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला, सगळ्यात महत्वाचं तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला. येस मॅम. खरंच ना, हर्बल लाईफचे बरेचसे हे येऊन गेलेत का तुम्ही घ्या घ्या म्हणून.
पण एक प्रोफेशनली डॉक्टर म्हणून मी खरं तुमच्या दोघांवरच विश्वास ठेवला की तुम्हाला जॉईन व्हावं म्हणून, नाही तर मी नाही झाली खरं कुणाला जॉईन. आणि खरंच म्हणजे जे विश्वास ठेवला ना, माझ्या विश्वासाचं खरंच सार्थक झाले. तुम्ही दोघांनी छान गाईड केलं आणि मला खरंच बरं वाटलं. येस येस येस, थँक्यू मॅम, थँक्यू. येस, तर येस मॅम.